नमस्कार. व्हिडिओ मालिकेच्या पुढील भागात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. या भागामध्ये आपण सरलार्थ लेखनासाठी गद्य विभागात जे भाग आपल्याला दिलेले आहेत म्हणजे संस्कृत नाट्य स्तबक, या संस्कृत नाट्य स्तबकांचा भाग आपण एक एक करून बघणार आहोत. या भागामध्ये आपण याच्यातील पहिलं पुष्प आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत नाट्य स्तबक हा गुच्छ आहे. या गुच्छामध्ये हे एक एक फूल आपल्याला उलगडून ते सांगतायत. या माध्यमातून पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची जी संकल्पना आहे की जे आपले संस्कृत भाषेतील जुने अत्युत्तम दर्जाचे जे काव्य आहे ते काव्यांचे काही पेचे तुम्ही वाचावे आणि त्याच्यापासून तुम्हाला पुढील ही नाटकं पूर्ण वाचायची प्रेरणा मिळावी, हा एवढा एकमात्र उद्देश आहे. परीक्षा ही परीक्षा आहेच, पण त्यासोबतच या माध्यमातून आपण या संस्कृत ग्रंथांकडे वळू आणि त्यातील या काव्याचा आनंद आपण घेऊया, एवढी एक संकल्पना यातनं आपण आपल्यासमोर मांडतो आहे. पहिलं पुष्प जे आहे, हे पहिलं पुष्प प्रथमं पुष्पम जे आहे ते कालिदासाची अत्युत्तम कलाकृती अभिज्ञान शाकुंतलम या अत्युत्तम कलाकृतीतनं घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभिज्ञान शाकुंतल ही कालिदासाच्या ज्या सर्व कलाकृती आहेत त्या सर्व कलाकृतींमध्ये अतिशय उत्तम दर्जाची ही कलाकृती आहे. चला तर या भागाच्या प्रस्तावनेकडे आपण जाऊयात आणि या प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण या जो काही भाग दिलेला आहे, उतारा दिलेला आहे, त्यातील भूमिका आपण समजून घेऊया. प्रथमं पुष्पम संस्कृत कविषु कालिदासस्य स्थानम अनन्यसाधारणम. आपल्याला माहिती आहे की संस्कृत काव्यातील कालिदास म्हणजे अत्युत्तम असा मणी आहे, सुवर्णमणी आहे. आणि त्याच्या ज्या सर्व कलाकृती आहेत त्या सर्व कलाकृती म्हणजे मणिकांचन योग आहेत. म्हणून या भागामध्ये त्यांनी सांगितलंय संस्कृत कविषु कालिदासः अनन्यसाधारणम. पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. अजूनही अनामिका ही अनामिकाच ठरलेली आहे, कारण कालिदासाच्या नंतर त्याच्या तोडीचा दुसरा कवी झालेला नाही. म्हणून त्यांनी म्हटलं आहे कालिदासस्य स्थानम अनन्यसाधारणम. अभिज्ञान शाकुंतलम इति तस्य प्रसिद्धम नाटकम. आत्ताच मी जसं सांगितलं की त्याच्या सर्व कलाकृतींमधला मुकुटमणी म्हणजे अभिज्ञान शाकुंतलम. तस्य काव्य नाटकेषु भारतीय संस्कृतेः मूल्यानां प्रतिबिंबम दृश्यते. जसं आपण महाभारताच्या बाबतीत म्हणतो की जे जे काही बाहेर आहे ते सर्व महाभारतामध्ये आहे. मी तर तेही म्हणेल की कालिदासाच्या अभिज्ञान किंवा कालिदासाच्या सर्वच कलाकृतींमध्ये जे जे काही आहे ते सर्व बाहेर आहे आणि जे सर्व बाहेर आहे त्यापेक्षा अधिक त्या अभिज्ञान शाकुंतलामध्ये किंवा त्याच्या कलाकृतींमध्ये आहेत. त्याच्या सर्व कलाकृतींमध्ये भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. जी भारतीय सहिष्णू संस्कृती आहे आणि अनेकांना आपल्या सामावून घेणारी संस्कृती आहे, या संस्कृतीचं प्रतिबिंब या त्याच्या नाटकांमध्ये पडलेलं आपल्याला दिसून येतं. इदानींतन कालेपि तस्य साहित्यम जनान रंजयती. आज सुद्धा आजच्या घडीपर्यंत, आजच्या क्षणापर्यंत सुद्धा त्याचं जे काव्य आहे ते काव्य लोकांचं मनोरंजन करतंय. मनोरंजनच करत नाही तर त्याला माणसाला यथोचित प्रसंगोचित उपदेशालाही युक्त असं त्याचं काव्य आहे असं मी म्हणेल. चला तर बघूया त्याच्या पुढील उतार्याकडे. उतारा अंतर्गत जो घटक दिलेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन जी संस्कृती आहे ती संस्कृती कशी होती, राजा सुद्धा तपोवनातील लोकांचा मान कसा राखायचा, या संदर्भात तिथनं विचार आपल्यामध्ये त्यांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ततः प्रविशति वैखानसम. वैखानसः अन्यौ तापसौच. ततः प्रविशति तेव्हा प्रवेश करतो. नाटकांमध्ये काही सूचना असतात, त्या सूचना आपल्याला तिथे द्याव्या लागतात. तेव्हा रंगमंचावर प्रवेश होतोय. वैखानसः प्रविशति वैखानसः अन्यौ तापसौच. वैखानस आणि अन्य जे तापस वर्ग आहे, अन्य आश्रमातील जे लोक आहेत ते दोन त्यातले पुढे येत आहेत. अन्यौ तापसौच.
वैखानसः राजानम अवरुद्ध्य. आता राजा आपल्या रथात बसून हरणाची शिकार करायला पुढे आलेला आहे आणि ज्या वेळेला वैखानस त्याच्या समोर येतोय, वैखानस त्याला थांबवतोय. वैखानसः राजानम अवरुद्ध्य, राजाला थांबवून, अवरुद्ध्य राजाला अडवून, थांबवून, अवरुद्ध्य. राजन, हे राजा, आश्रम मृगः अयम न हंतव्यः. ज्या माग तू लागलायस, ज्या हरणाच्या माग राजा लागला होता, राजा दुष्यंत त्याच्या माग लागलेला आहे, त्या हरणाच्या माग, तो हरिण त्या आश्रमातला आहे. त्या कालावधीत जे काही पशूंची हत्या करणं सुद्धा, हे आश्रमातल्या पशूंची हत्या किंवा जंगलातील पशूंची हत्या करणं सुद्धा चुकीचं मानलं जात होतं. हा आश्रमातला हरिण आहे. न हंतव्यः, याला हा ठार मारण्यास योग्य नाही, याला तू ठार मारू नये, याला ठार मारणे योग्य नाही. न हंतव्यः, न हंतव्यः, याला ठार मारू नये. हंतव्यः, तव्य प्रत्यय लावलेला आहे, विध्यर्थाचं हे प्रत्यय आहे. विद्यार्थ्याच्या कृत्य प्रत्ययाअंतर्गत हे प्रत्यय येतं. न हंतव्यः, याला ठार मारू नये, याला मारू नये. आशु प्रतिसंहर सायकम. आता राजानं सुद्धा काय केलेलं आहे चित्रात बघतो आहोत आपण. चित्रात सुद्धा राजानं बाण अगदी त्या प्रत्यंचेवर ताणून धरलेला, धनुष्यावर ताणून धरलेला आहे आणि तो दुसऱ्या क्षणाला तो बाण सोडणार आहे आणि तो बाण त्या हरणाचा घास घेणार आहे. त्या क्षणी तो वैखानस त्याला म्हणतो आशु प्रतिहर सायकम. आशु लवकरच, सत्वर, तत्काळ. आशुतोष आपण शंकराच्या बाबतीत वापरतो शब्द. आशुतोष याचा अर्थ लवकर प्रसन्न होणारा. आशु म्हणजे लवकर, तात्काळ. प्रतिसंहर अडवून धरावा. सायकम, सायकम म्हणजे बाण. आशु प्रतिसंहर सायकम, तुझा बाण आवरावास. राज्ञाम शस्त्रम आर्तत्राणाय भवती. आर्तत्राणाय राजानम शस्त्रम, राजांचे शस्त्र. बरोबरच आहे की तत्कालीन संस्कृतीचं प्रतिबिंब जसं पडतंय असं आपण प्रस्तावनेमध्ये वाचलं बघा. राजाचे शस्त्र हे दुःखित लोकांच्या रक्षणासाठी असतं. आर्तत्राणाय भवती. न तू अनागसी प्रहर्तुम. अनागसी शब्दाचा अर्थ काय? निष्पाप. जे अनागस आहेत, जे निष्पाप आहेत, त्यांना मारण्यासाठी राजाचे शस्त्र कधीही नसतं बाळांनो. विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा वाक्यातनं सुद्धा किती मोठा सिद्धांत यातनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजांचं शस्त्र हे दुःखितांच्या रक्षणासाठी असतं, त्यांना त्रास देण्यासाठी नसतं. म्हणजे राजाचं कर्तव्य काय आहे, ते कर्तव्याचं प्रतिबिंब आपल्याला याच्यातून दिसून येते. दुष्यंतः प्रतिसंहृतः एषः सायकः. राजा सुद्धा तेवढाच आज्ञाधारक आहे. वास्तविक राजा उच्छृंखल नाही. एका तापस वेशातल्या वैखानसानं सांगितलेलं आहे राजा तुझा बाण आवर. त्यांनी दुसऱ्या सेकंदाला त्याने आपला बाण आवरलेला आहे. प्रतिसंहृतः दुष्यंतः प्रतिसंहृतः एषः सायकः. मी हा बाण आवरला आहे. तथा करोती, त्याप्रमाणे करतो. या सूचना आपल्याला नाटकांमध्ये असाव्या लागतात, प्रेक्षकांपर्यंत त्या पोहोचवाव्या लागतात. वैखानसः, वैखानस म्हणतो राजन, समिदाहरणाय प्रस्थिता वयम. समित म्हणजे समिधा. समिध आहरणाय, समिदाहरणाय. आम्ही समिधा आणण्यासाठी म्हणजे यज्ञासाठी लाकडं आणण्यासाठी, यज्ञाच्या आहुत्यांसाठी लाकडं आणण्यासाठी आम्ही वनामध्ये चाललेलो आहोत. प्रस्थितः वयम. एष खलु कणवस्य कुलपतेः अनुमालिनी तीरस्य आश्रमो दृश्यते. आणि हा खरोखरच कणवस्य कुलपतेः, कुलपती कणवांचा जो काही अनुमालिनी तीरः, माली नदीच्या तीरावर असलेला हा आश्रम आहे, आश्रम दिसतो आहे. प्रविश्य प्रतिगृह्यताम आतिथेयः सत्कारः. विद्यार्थी मित्रांनो, छोटासा हे बघा, आपण सुद्धा आलेल्या व्यक्तीचं अगत्य करतो आहोत आणि हा तर त्या संपूर्ण प्रांताचा राजा आहे, चक्रवर्ती सम्राट दुष्यंत आहे आणि त्याला आपल्या आश्रमामध्ये तो बोलवतोय. आश्रमात बोलवून त्याचं अगत्य करतोय. आश्रम कोणाचा आहे? कुलपतेः कणवस्य. कुलपती कणवांचा आश्रम आहे. कुठे आहे? अनुमालिनी तीरस्य आश्रमः दृश्यते. मालिनी नदीच्या तीरावर असलेला हा आश्रम आहे. रम्य अशा वातावरणात असलेला हा आश्रम आहे. अतः प्रविश्य, यावे. प्रतिगृह्यताम आतिथेयः सत्कारः. प्रतिगृह्यताम स्वीकारावा.
आतिथेय, आतिथ्याचा आमच्या स्वीकार करावा. सत्कार, आतिथ्याचा सत्काराचा तुम्ही स्वीकार करावा. कारण राजा जे जे काही करतो त्याचा एक काही भाग हा आश्रम व्यवस्थेला सुद्धा त्यानं दिलेला आहे. त्याच्यावरच आश्रम व्यवस्था चाललेली आहे. आणि आश्रमामध्ये चालणाऱ्या तपाचरणाचा जी काही शक्ती आहे त्या शक्तीचा उपयोग सुद्धा राजाला होतो आहे. परस्परावलंबी ही समाज व्यवस्था आमची त्या कालावधीमध्ये होती. त्याचं अतिशय उत्तम प्रत्यंतर आपल्याला त्याच्या नाटकामध्ये दिसून येतं बाळांनो. दुष्यंत तपोवन निवासिनाम उपरोधो माभूत. दुष्यंत म्हणतो आहे, दुष्यंताचा विचार बघा किती चांगले आहेत. तो काय म्हणतो आहे, तपोवन निवासिनाम उपरोधा माभूत. तपोवनात राहणाऱ्या लोकांचा अधिकाराचा भंग होऊ नये, त्यांचा अवमान कुठल्याही माध्यमातनं माझ्याकडनं होऊ नये असं तो म्हणतो आहे. राजाचा किती विचार आहे बघा. मनुस्मृतीमध्ये राजधर्माचा अध्याय सांगितलेला आहे. त्या राजधर्माच्या 7व्या अध्यायामध्ये त्यांनी राजाचे सर्व धर्म सांगितलेले आहेत. या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. चाणक्यानं सुद्धा राजधर्म सांगितलेले आहेत. त्याचं प्रतिबिंब आपल्याला चाणक्य या कालिदासाच्या कलाकृतीमध्ये दिसतंय. म्हणजे कालिदासानं या सगळ्या कलाकृतींचा, आधीच्या कलाकृतींचा अभ्यास केला असावा नक्की. विद्यार्थी मित्रांनो, किती सूक्ष्म चित्रण त्यानं आपल्या याच्यामध्ये केलेलं आहे याच्यावरून दिसून येते. तपोवन निवासिनाम उपरोधो माभूत. तपोवनात राहणाऱ्या लोकांचा अधिकारांचा भंग माझ्याकडनं होऊ नये. अत्रैव रथम स्थापय. म्हणून तू काय कर, इथेच रथ थांबव. यावद अवतरामी. रथासहित आश्रमामध्ये जायचं नाही. त्याची घोडे, किंकाळा, त्याचा सगळा लवाजमा तिथे जाणार. सगळं त्यांच्यातली जी तपाची शांतता आहे त्या शांततेचा भंग होणार. त्याच्यामुळं तपोवन निवासिनाम उपरोधो माभूत यावत अवतरामी अत्रैव रथम स्थापय. तोपर्यंत मी इथे उतरतो, तू रथ थांबव. सूत म्हणतो, धृताः प्रग्रहाः आवळून धरलेले आहेत. धृताः मी जे लगाम आहेत घोड्यांचे ते मी आवळून धरलेले आहेत. अवतरतो आयुष्मान. राजांनी उतरावं. आयुष्मान राजांनी उतरावं. दुष्यंतः अवतीर्य. दुष्यंत उतरून. सूत हे सारथ्या विनीत वेषेण प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम. किती छान बघा. राजाला सुद्धा आश्रमाच्या नियमांचं ज्ञान होतं. म्हणून तो म्हणतो आहे विनीत वेषेण, विनम्र वेशात प्रवेश करावा. कुठे? आश्रमामध्ये. विनीत वेषेण प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम. तपोवनामध्ये विनीत वेशामध्ये, विनम्र अशा वेशामध्ये प्रवेश करावा असं सांगितलंय. असा सिद्धांत आहे, अशी सूचना आहे, शास्त्र आहे असं. इदम तावत गृह्यताम. आणि मग स्वतः जे काही उंची वस्त्र आहेत, जे काही रेशमाची वस्त्र त्याची आहेत, ते रेशमाची वस्त्र तो तिथे काढून ठेवतो आहे. आवश्यक तेवढा त्याचा पेहराव, ज्याच्यामुळे तपोवनातील लोकांचा उपमर्द होणार नाही, अशा प्रकारचा पेहराव तो करतो आहे. इदम तावत गृह्यताम इति सुतस्य आभरणानि धनुश्च उपनीय. असं म्हणून त्या सारथ्याला तो आपले सगळे वस्त्र देतो. धनुष्च, स्वतःचा धनुष्य सुद्धा, शस्त्राने सुद्धा भीती निर्माण होत असते. त्याच्यामुळं शस्त्र सुद्धा त्याने आपल्याला देऊन टाकलेलं आहे. आणि जी काही त्याचे वस्त्र आहेत, इतर अलंकार आहेत, अलंकार धारण केल्याने इतरांच्या मनामध्ये लालसा उत्पन्न व्हावी, अशा प्रकारचा भाव सुद्धा उत्पन्न होऊ नये, त्याचा सुद्धा सूक्ष्म विचार राजा करतोय. पर्यायानं कालिदास करतोय. म्हणून तशा पद्धतीचा संवाद त्यांनी तिथे ठेवलेला आहे. विनीत धनुश्च उपनीय. सूत यावद आश्रमवासिनः दृष्ट्वा अहम अपावर्ते. हे सारथ्या, जोपर्यंत मी आश्रमातील लोकांना पाहून, त्यांना भेटून मी परत येतोय, तावत आर्द्रपृष्ठाः क्रियताम वाजिनः. तोपर्यंत तू या घोड्यांची पाठ ओली कर. म्हणजे घोड्यांना जरा विश्रांती मिळू दे. आर्द्रपृष्ठाः, आर्द्र म्हणजे ओली. त्यांची पाठ पळून सुद्धा ते घोडे थकले असतील, त्यांना तू विश्रांती घेऊ दे. सूतः तथा इति निष्क्रांतः. छोटासा प्रवेश आहे आणि असे म्हणून तो सूत निघून जातो. हा छोटासा प्रवेश या ठिकाणी समाप्त होतो आहे. परंतु हा समाप्त झालेला छोटासा प्रवेश आपल्याला तत्कालीन भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवून जातो आहे. आजच्या कालावधीत किती उपकारकता आहे याची, अत्यंत उपकारकता, आवश्यकता या कालावधीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो.
आपण सुद्धा या कालावधीत आपण याचं चिंतन केलं पाहिजे आणि या माध्यमातनं या कालिदासाच्या कलाकृतींचं अध्ययन अधिकाधिक करून आपण सुद्धा आपल्या जनमानसावर, समाजावर संस्कार करायला हवेत. निश्चित स्वरूपामध्ये अत्यंत उपकारक आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं याच्यावर आपल्याला 2 पद्धतीचे प्रश्न आपल्याला येतील. एक गद्याच्या आधारे त्याचे प्रश्न आणि त्याचा अनुवाद अशा पद्धतीनं आपल्याला येईल. सरलार्थ लेखन हे याच्याकरता महत्वाचं. आपण लेखन करत असताना त्यातला भाव त्याच्यात उतरेल, लेखनामध्ये उतरेल, भाषेचा डौल बिघडणार नाही अशा पद्धतीचं लेखन आपण निश्चित स्वरूपात करूयात. या भागापुरतं एवढंच. हा भाग तुम्हाला निश्चित स्वरूपात समजला असेल तर आपण या ठिकाणी थांबूया. या पुढील भागात पुढील द्वितीय पुष्प आपण शिकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.